नमस्कार, मी संजना चिपकर। आज तुम्हाला उपवासाचा पदार्थ दाखवणार आहे, साबुदाणा खिचडी। यासाठी लागणारे साहित्य आहे, हा भिजवून घेतलेला साबुदाणा आहे। त्याला चांगलं धुवून 4-5 तास ठेवल्यानंतर जरासं पाणी ठेवायचं आहे, मग असा साबुदाणा फुलून येतो। नंतर लागणार आहे बटाटा, बारीक चिरून बटाटा घेतलेला आहे। नंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, साखर, मीठ, जरासा लाल तिखट लागणार आहे। नंतर जिरं आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट आणि तेल फोडणीसाठी। आता आपण या पदार्थाला करायची सुरुवात करूया। प्रथम कढई तापवायला ठेवूया, त्यामध्ये थोडं तेल लागणार आहे। आता मी कढईत 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। ते तापल्यावर आता आपण प्रथम जिरं घालूया फोडणीसाठी। हे 1 टीस्पून घेतलेलं आहे। जिरं जरा तडतडल्यावर ही हिरवी मिरची घेतली, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या ह्या तुमच्या आवडीप्रमाणे, तिखट कोणाकोणाला जास्त तिखट आवडत नाही त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता ही मिरची जराशी पांढरी होऊ द्यावी तेलात। त्यानंतर त्यात आपण कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता घातल्यानंतर हा बारीक चिरलेला बटाटा आहे, हा घालून आता गॅस बारीक करून हे शिजवायला ठेवूया आपण। याचं झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ देऊया बटाटा शिजेपर्यंत। आता 2 मिनिटं वाफ देऊन झालेली आहे। बटाटा शिजला काय बघूया। हे बघा, अशा प्रकारे बटाटा शिजलेला आहे। त्यात थोडासा तिखट घालायचा, एकदम किंचित फोडणीमध्ये। फोडणीला छान वास येतो, खिचडीला ही छान रंग येतो। त्यानंतर यात शेंगदाणा कूट घालायचा। शेंगदाणा असा कूट घातल्यानंतर याचं जरा ढवळून घ्यायचं आहे परतून। याने खिचडीला छान स्वाद येतो, खिचडी एकदम छान लागते। दोन मिनिटं परतल्यावर यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। हा मी जरा जास्तच भिजवून घेतला होता, आम्ही हवा तेवढा घालते। आता उरला तर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण खिचडी करणार तेव्हा जरासा भिजून पुन्हा वापरू शकतो। आता ह्याच्यात चवीपुरती मीठ घालायचं आहे आपल्याला। मीठ हे नंतरच घालायचं, म्हणजे सगळ्या साबुदाण्याला लागायला हवं ना म्हणून। चांगलं ढवळायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। नंतर साखर लागणार आहे, हे तुमच्या चवीनुसार घालू शकता। काही जणांना गोड आवडते, काही जणांना तिखट। मी हे 2 टीस्पून घातलेली आहे। आता हे झाकून ठेवूया शिजायला। 3 ते 4 मिनिटं ठेवायचं आहे। आता 4-5 मिनिटं झालेली आहेत, आपण आपली खिचडी बघूया। मिक्स बघा, या प्रकारे असं छान झालेली आहे। साबुदाणा छान फुलून आलेला आहे।
हवा असेल तर अजून 2-3 मिनटं करू शकता शिजला नसेल तर, पण आता हा माझा व्यवस्थित झालेला आहे। आता थोडी कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली। आता हे पूर्ण व्यवस्थित छान खिचडी झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करूया। त्या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।